जस्ट आम्ही पुण्याला पोहोचलो आहोत आता आणि आम्ही पुण्याला खूप वेळा आलो आहोत, पण आज आम्हाला इकडे हॉस्पिटलचं काम आहे म्हणून आम्ही आलो आहोत पुण्याला. मावशीने सांगितलेलं इकडे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे चांगलं, तर त्याच्यासाठी आम्ही आलो आहोत. आणि हॉस्पिटलमधून काम झालं की तुम्हाला मी लगेच अपडेट देईल की मी याच्या पुढे कुठे जाणार आहे. आता आमचं काम झालेलं नाही आहे. 7 वाजता डॉक्टर येणार आहेत. काहीतरी आम्ही खातोय, भूक लागली आहे. डॉक्टर आल्याच्या नंतर आमचं डॉक्टरांशी कन्सल्ट होईल, त्याच्यानंतर आम्ही निघू पुढच्या प्रवासाला. आंबोलचा पण गेलं जरा मुकडं, आंबोलचं मुकडं काय तुम्ही मिरची खातात का नक्की सांगा मला. अमूलला दे. गरम गरम वडापाव. काहीच नाही, वजनदार नाही. आता आमचं डॉक्टरांशी बोलणं वगैरे झालं, ट्रीटमेंट आम्ही घेतलं, फिजिओथेरपी वगैरे झाली आहे आणि बघूया 1 महिन्याचं डॉक्टरांनी औषध दिलं आहे. आता आम्ही पुण्यामधून निघालो आहोत कोल्हापूरला जाण्यासाठी. तर तुम्हाला रस्त्यामध्ये मी दाखवते आम्ही जेवणार आहोत आता, आणि काय जेवणार आहेत, कुठे हॉटेल आहे, कसं जेवण आहे ते मी सगळं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. आता निघालो आहोत आम्ही इकडनं. आम्ही इकडे आलो आहोत हॉटेलमध्ये जेवायला आणि इकडचं लोकेशन मला खूप आवडलं आहे. आता आम्ही इकडे बसलो आहोत हॉटेलमध्ये जेवायला आणि बघूया हॉटेलमध्ये काय काय जेवण आहे आणि कसं असेल, टेस्टी आहे की नाही ते तुम्हाला मी सांगते. आता जेवणाची पहिला आम्ही ऑर्डर देतोय. दुसरी डिश आणा ना, मोठी वाटी आणा. आम्ही चिकन हंडी मागवली आणि बाजरीची भाकरी मागवली आहे. जेवण टेस्टी आहे, आम्हाला आवडलं. आम्ही जेवतो आता आणि तुम्हाला हॉटेलवर भेटते आमचं हॉटेल कसं आहे कसं नाही. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. Find the real me. So let's go. Seize the feeling.